निलिमा, चहा देतेस ना? हो आणते. हा चहा. हा ठेव ना. तुमचं चहा पिऊन झाला की आपण गुरुजींशी बोलूया ना. नीतू बद्दल. हा. त्या मुलीच्या काळजीने ना रात्रभर झोप लागत नाही हो. काय होणार आहे ना पुढे देव जाणे. निलिमा, का हे बघितलंस का? हे बघ. हो हो ओरडतंय का अगं, हे काय? बघ, हे दैनिक पुणे वृत्तकडून आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्रण स्पर्धेत एम्पायर महाविद्यालयाच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकवलाय. ह्या फोटोसाठी या. ऋषी आणि नीतू. अहो राजेशराव, हे काय? कुठं? नीतू आणि ऋषी हे कधी घडलं? ऋषा, मी काय बघायलो हे? काय झालं बाबा? काय झालं वर मला विचारायलास तू? तेव्हा मी नीतूला विचारायला चाललो होतो, तेव्हा तू मला अडवलंस. आणि आता हे मी आत्ता जाऊन नीतूला विचारतो. अहो राजेशराव, कुठे चाललात तुम्ही? कालच नीतूने प्रपोज केले ना आबासला. आता काय विचारणार आहात? मला काही सूचनाच झालंय बघा. डायरेक्ट पेपरात फोटो छापून आणण्याआधी त्याला बापाला विचारायचं होतं. काय झालंय नेमकं? कसला गोंधळ आहे? हे बघ बघ, कोण आहे ते? आता बोल. बाबा हे सगळं खोटं आहे. खोटं आहे म्हणजे त्या फोटोत तुम्ही दोघं नाहीयेत, तुमचे क्लोन आहेत. कोण आहेत कोणते? नाही म्हणजे ते आम्हीच आहोत, पण ते प्रपोज पोज वगैरे ते सगळं खोटं आहे. आम्ही फक्त कॉलेजच्या मुलांना मदत करत होतो. त्यांची फोटोग्राफी कॉम्पिटिशन होती आणि त्याची थीम होती प्रपोजल वगैरे. हे सगळं नाटक आहे. काय काय चाललंय काय तुझं रे? खरं आहे खोटं आहे नाटक आहे? मी जेव्हा त्या नीतूला विचारतो असं म्हणलं तेव्हा तू मला मोठा तोऱ्यात बोललास की नाही 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 नाही, मला माझ्या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आणि आता हे काय? त्या नीतूचं तर काय भलतच. मला या पोरांचं ना समजूनच झालंय. राजेशराव, हल्लीच्या पिढीचा हा प्रॉब्लेमच आहे. सतत हे हवंय ते हवंय सगळं हवंय, पण कुठे थांबायचं ना ते यांना कळत नाही. मिळालेल्या प्रेमाची किंमत नाही, कदर नाही, म्हणून यांचं प्रेम पण टेम्पररी. ऋषा, अरे आपल्या घरी एवढा गोंधळ आहे, मी तुझ्या घरी काय हालत असेल? तुमचा गैरसमज होतोय. हो, आमचा गैरसमज होतोय ना. त्या फोटो मध्ये कोण आहे मग? कोण आहे ते? तू आणि ऋषी आहात ना? का तुमच्यासारखे दिसणारे कोणी तोतय आहेत? बाबा, फोटोत मी आणि ऋषीच आहे. पण तुम्हाला वाटतंय, तुम्ही समजताय ना, तसं आमच्यात खरंच काही नाहीये. खरंच म्हणजे हा फोटो हे नाटक होतं, त्या कॉम्पिटिशन साठी केलेलं. मी कमी पडलो माझ्या मुलीला ओळखायला. बाबा, एक अक्षरी बोलू नकोस. तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती नीतू. खूप ऐकून घेतलं तुझं. आता ना अति झाले, अति. स्वतःच्या मनाचा कारभार करायचा, आम्ही दोघांनी तो निस्तरायचा. पास झाला आता. मी आता हिच्यासाठी मुलगा बघायला सुरुवातच करते. मी तुला माझी खूप जवळची मैत्रीण मानत होते, पण आय वॉज रॉंग. आय वॉज टोटली रॉंग. सगळं संपलंय बल्लू. आई बाबा माझ्याशी नीट बोलत पण नाहीयेत, काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेत ते. आणि कामिनी, ती पण हेट करते मला. किती त्रास होतोय सगळ्यांना माझ्यामुळे. मी खूप वाईट आहे पल्लू. मला सांग, जे काही झालं त्याच्यामध्ये तुझा काय दोष आहे बरं? सांग. दोष माझाच आहे. माझ्यामुळेच होतंय हे सगळं. तुला माहितीये, काल रात्रीपासून आई बाबा सतत फोनवर आहेत. सगळ्या नातेवाईकांना उत्तर देऊन देऊन दमले आहेत ते. कारण काय ना, त्यांची लेक अचानक एवढी फेमस झाली आणि ते पण 2 वेगळ्या मुलांमुळे. खूप त्रास दिलाय मी त्यांना. आणि मी हे सगळं कसं फेस करणार आहे ग?
लोक काय विचार करतील आता माझ्याबद्दल? एक मिनिट हे लोक क्या कहेंगे टाइप्स विचार वगैरे करत रडत बसणार असशील ना, तर मी अजिबात समजावणार नाही हा तुला. मोहन तू लोक काय विचार करतील एवढं का महत्वाचं आहे? हू केअर्स? हे बघ, आतासाठी फक्त 2 माणसं महत्वाची आहेत, तुझी आई आणि तुझे बाबा. तुझं जग फक्त ते दोघं आहेत, कळलं? त्या दोघांना समजाव, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. ओके? आणि मला एक सांग, ही जी लोक आहेत ना, जी तुला सो कॉल्ड महत्वाची वाटतायत, ती तसंही बोलतातच. अगं, तू चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तर ऑफकोर्स बोलणारच. मग अशा फालतू लोकांना काय इम्पॉर्टन्स देतेस आणि स्वतःचं आयुष्य कशाला महत्व कमी करून घेतेस? डज इट मेक एनी सेन्स? हा, नाही की नाही? डू यू फील बेटर नाउ? मच बेटर. थँक्स पल्लू. मोहन यार, तू प्लीज नको रडूस, आता मास झालं. हे बघ कसा चेहरा झालाय. कॉफी पिणार? एवढं काय महत्वाचं काम आहे तुझं की तू मला घरी थांबायला सांगितलंस? देगुळकर, फार घाई आहे बाबा तुला सगळे काही जाणून घ्यायची. ऋषी, मी आपल्याबद्दल बोलायला आलोय. साईराज वर्सेस ऋषिकेश बद्दल. हे बघ, तुझ्या फालतू धमक्यांसाठी माझ्याकडे वेळ नाही. डोंट वेस्ट माय टाइम. ही कॉन्सर्ट मी करणार आहे अँड दॅट्स फायनल. तुला जे काही करायचं असेल तू कर. ऋषी, मी इथे कोणत्याही धमक्या द्यायला आलेलो नाहीये. मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय म्हणून मी इथे आलोय. मी तुझी आणि तुझ्या जवळच्या सगळ्या लोकांची माफी मागायला इथे आलोय. माफी? आणि साईराज देशमुख, तुझी तब्येत ठीक आहे ना? ओ, कदाचित तुझा नवीन ड्रामा असेल. नाही मित्रा, मी कोणताही ड्रामा करत नाहीये. विश्वास ठेव. विश्वास? विश्वास विश्वास या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुला? माझ्या बाबांची नोकरी घालवलीस, कृष्णकांत सरांना जेलमध्ये पाठवलंस, त्यांच्या घरावर ऑफिसवर जप्ती आणलीस, आणि एवढंच नव्हे तर नीतूच्या फेक ऍक्सिडेंटची बातमी पसरवलीस. डिस्गस्टिंग साईराज. ऋषी, मला माहितीये मी चुकलोय. मी खूप चुकलोय. मला सगळं कळलंय आता, आणि माझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतोय. जर तुम्हाला सगळ्यांना हे खरं वाटत नसेल तर मी या गोष्टीचा पुरावा द्यायला तयार. महाजन, महाजन, आत्ताच्या आत्ता कामेरकरांच्या ऑफिसच्या आणि घराच्या किल्ल्या त्यांना परत करा. हो साहेब. आंबेडकर साहेब, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. कर्जाची काळजी अजिबात करू नका. तुम्हाला हवं तसं फेडा. सायराज साहेबांनी त्याची गॅरंटी घेतली. आता तरी विश्वास ठेव माझ्यावर. फ्रेंड्स, कोण तो मुलगा? कुठला? म्हणजे मला आठवत सुद्धा नाहीये तो. आणि असं 1 महिन्यात सगळं उरकायचं. नीतू, जेवणावर ना मला आता हा वाद नकोय, त्यामुळे बस. आणि मुख्य म्हणजे ना, मला आता हे स्थळ हातचं घालवायचं नाही. बाबा प्लीज, तुम्ही. नाही, मी तुम्हाला असं वाटतं की निलिमा जे म्हणते ना त्यात तथ्य आहे. आणि मला सांग, जर मुलगा चांगला असेल आणि सगळे योग जुळून येत असतील, प्रॉब्लेम काय आहे? हा,